जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 6 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता जिल्हा आहे, कोणते शेतकरी आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासाठी ही बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी 6 कोटीवर निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. निधी उपलब्ध झाल्याने बाधितांना दिलासा. मंत्री अनिल पाटील यांची माहिती. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी 6,47,41,41,000चा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती व त्याबद्दल शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता. आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे 7,899 शेतकऱ्यांच्या 7,549.55 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना नुकसानीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 6,47,41,000चा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मदत 1 नोव्हेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अन्वय करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. त्यांना 6,47,41,000चा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व त्यांना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम मिळणार आहे.